नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक 5 जुलै 2024 या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, 7व्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषदा तसेच निवृत्ती वेतन धारकांना माहे जून पेड इन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर नमूद शासन निर्णयामध्ये एनपीएस धारक निवृत्ती वेतन धारकांना 7व्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्या सदर 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्याची रक्कम ही व्याजासह जीपीएफ खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत। परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस एनपीएस खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत दिनांक 5 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे। श्री शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या संदर्भातील पत्रानुसार डीसीपीएस एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आला आहे। सदर परिपत्रकांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे की डीसीपीएस एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत श्री शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाहीस्तव व मार्गदर्शनास्तव विनंती करण्यात आलेली आहे। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।